भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज ठाणे शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळेस ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे शहरामध्ये देखील विविध कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली भव्य संविधान गौरव रॅली आज उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. यंदा या रॅलीचं 3रं वर्ष होतं. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग घेतला. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस या रॅलीत सहभागी झाले. भाजपच्या खोपट कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोर्ट नाका, संविधान चौक असं मार्गक्रमण करत ही रॅली संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलं. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी ठाण्यामध्ये संविधान या रॅली आम्ही आयोजित करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा अनेक शतकं पुढच्या काळामध्ये टिकणारा विचार आहे. त्यांनी दिलेलं संविधान जे आहे ते जगामधलं क्रमांक 1चं संविधान आहे की ज्याच्यामुळे या देशातल्या प्रत्येक माणसाला ताकद मिळाली आहे, त्याचा हक्क मिळाला आहे आणि न्याय मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही या देशावर आणि या देशातल्या जनतेवर उपकार केलेले आहेत ते कुठल्याही याने भरून करता येणार नाहीत. एवढं मोठं असं काम संविधानाचे ते शिल्पकार आहेत, एवढं मोठं काम त्यांनी केलं आहे. आणि त्यांचा गौरव हा खरा म्हणजे आपल्या मनामध्ये हृदयामध्ये 365 दिवस आहेच, पण ह्या निमित्ताने या रॅलीच्या निमित्ताने देखील एक आनंदाचा उत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मरण या रॅलीच्या माध्यमातून होतं.